नमस्कार मित्रांनो, सरनामा प्रिॲम्बल याचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. सरनाम्यामधला एक महत्त्वाचा शब्द आहे समाजवादी म्हणजे सोशलिस्ट. त्याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. त्याच्यात एक छोटी क्लिप दाखवतो आहे की ज्याचा याच्याशी रिलेटेड रिलेव्हन्स आहे. 1955 मध्ये तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सोव्हिएट युनियनमध्ये गेले होते, म्हणजे आत्ताचा रशिया. त्यावेळी सोव्हिएट युनियनमध्ये रशिया आणि आणखी इतर अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांचा, आत्ता जे स्वतंत्र राष्ट्र आहेत त्यांचा समावेश होता. त्यावेळीचं बॅकग्राऊंड असं होतं की दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर शीतयुद्ध सुरू झालं होतं. शीतयुद्ध म्हणजे जिथे डायरेक्ट युद्ध नाही आहे, पण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या शीतयुद्धामधले 2 ब्लॉक्स होते, एक म्हणजे अमेरिका, दुसरा म्हणजे रशिया. आता भारताला त्यावेळची परिस्थिती भारताची इतकी कठीण होती की ज्या परिस्थितीतनं पंडित जवाहरलाल नेहरू भारताचं औद्योगिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आपल्याला अमेरिकेकडनं पण मदतीची गरज होती, रशियाकडनं पण मदतीची गरज होती. पण शीतयुद्धामुळे काय व्हायचं की अमेरिकेला वाटायचं की भारताने आमच्या बाजूला असलं पाहिजे, रशियाला वाटायचं की भारताने आमच्या बाजूला असलं पाहिजे. आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये एक नवीन स्वतंत्र झालेलं, पूर्णपणे उद्ध्वस्त स्थितीत असलेलं राष्ट्र उभं करणं हे पंडित नेहरू आणि त्यांचे सर्व सहकारी वल्लभभाई पटेल, त्याच्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातले इतर सर्व सदस्य यांच्या पुढचं मोठं आव्हान होतं. म्हणून मग पंडित नेहरूंनी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट म्हणजे अलिप्ततावादी चळवळ याचा पुरस्कार केला होता. अर्थात तो दुसरा भाग झाला. मग आपल्याला रशियाकडनं पण मदत हवी होती, म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू 1955 मध्ये रशियामध्ये गेले आणि त्यावेळी म्हणजे त्यावेळीचं सोव्हिएट युनियनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू तब्बल 16 दिवस होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या, कारण पंडित जवाहरलाल नेहरूंना रशियाची मदत घेऊन भारतामधल्या पायाभूत सुविधा, बेसिकली इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण घडवून आणण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आवश्यक असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टील प्लांट्स आवश्यक होते आणि त्याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंना मदत हवी होती. आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंची इतकी लोकप्रियता होती कारण एका प्रचंड मोठ्या खंडप्राय देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणं, स्वातंत्र्य मिळवणं, अर्थात सगळ्यांच्या सहकार्याने, आणि त्याला प्रगतीपथावर नेणं, याच्यामुळे नेहरूंचं सगळीकडे कौतुक होतं. तर ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू रशियामध्ये गेले, रशियामध्ये त्यावेळची त्यांची जी व्हिजिट होती त्याच्याशी रिलेटेड क्लिप तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. भारतीय समाचार चित्र प्रधानमंत्री श्री नेहरू की 2 सप्ताह की चिरस्मरणीय रूस यात्रा के दृश्य प्रस्तुत करता है. 15,000 मील की तेज यात्रा. 7 जून मॉस्को नगर अपने केंद्रीय हवाई अड्डे पर उमड़ पड़ा. प्रस्तुत करता है 15,000 मील की तेज यात्रा. 15,000 रशियन्स पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्वागताला आलेले होते विमानतळावर. 15,000. कॅन यू इमॅजिन? ज्या काळी व्हॉट्सॲप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, मोबाईल्स नव्हते, त्यावेळी 15,000 रशियन्स हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्वागताला आलेले होते. 7 जून. हे बघा, विमानतळावर खास होर्डिंग लावण्यात आलं होतं, प्रधानमंत्री श्री नेहरू का स्वागत, सुस्वागतम, आणि हे खाली रशियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. विमानतळावर, रशियाच्या विमानतळावर. मॉस्को नगर अपने केंद्रीय हवाई अड्डे पर उमड़ पड़ा. हजारों लोग श्री नेहरू की प्रतीक्षा में. वे 28 वर्ष बाद रूस आ रहे. उपस्थित लोगों, अनेक लहान मुलं त्यांच्या स्वागताला आलेली होती. में भारतीय राजदूत श्री KPS मेनन भी हैं. भारतीय दूतावास के सदस्य और उनके परिवार तथा विशेष रूप से निमंत्रित भारतीय पत्रकार भी यहाँ मौजूद हैं. हवाई अड्डे पर श्री नेहरू का स्वागत कर
पत्रकार सुद्धा निमंत्रित होते, जेणेकरून पंतप्रधान, दोन्ही देशांचे पंतप्रधान हे पत्रकारांशी बोलू शकावेत, पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर द्यावी. नेता उपस्थित हैं. प्रधानमंत्री बुल्गानी श्री कुश्चेव. आणि बघा, त्यावेळी रशियाचे दोन सर्वोच्च जे नेते होते, म्हणजे क्रुश्चेव हे सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते आणि बल्गानिन हे पंतप्रधान होते. म्हणजे त्या देशाचे दोन सगळ्यात महत्त्वाचे नेते हे स्वतः नेहरूजींना रिसीव करायला विमानतळावर आले होते. विदेश मंत्री मोरोतव, श्री मोरनको और श्री मैक्सिम साबुराव को लेकर आ पहुंचा. सरकार के प्रमुख श्री निकोलाई बुल्गानिन ने उनका स्वागत किया. श्री नेहरू के साथ उनकी पुत्री श्रीमती इंदिरा गांधी और भारतीय विदेश मंत्रालय के उच्च अधिकारी भी हैं. छोटे छोटे बालचरों ने अपने माननीय मेहमान को घेर कर गुलदस्तों से लाद दिया. वे अपने मित्र भारत के प्रतिनिधि का उमंगों से साथ अचानक छोटे सर्व जी लहान लहान मुलं होती त्यांनी ते फुलांचे जे गुच्छ होते त्या फुलांच्या गुच्छांमध्ये पंडितजींना पूर्ण लिटरली बुजवून टाकलं, इतकं प्रेम. बालचरों ने अपने माननीय मेहमान को घेर कर गुलदस्तों से लाद दिया. वे अपने मित्र भारत के प्रतिनिधि का उमंगों से स्वागत कर रहे हैं. हवाई अड्डा भारत और रूस के राष्ट्रगीतों की धुन से गूंज उठा. हाईट बघा की विमानतळावरच भारताचं राष्ट्रगीत गाण्यात आलं आणि रशियाचं राष्ट्रगीत गाण्यात आलं. विमानतळावर, कुठल्या प्रोग्राममध्ये नाही, विमानतळावर आगमनाच्या वेळीच. पुढे जाऊ. रूसी सैनिकों के गार्ड ऑफ ऑनर का निरीक्षण किया. त्यानंतर सोव्हिएट संघाचा गार्ड ऑफ ऑनर म्हणजे जी विशेष सलामी असते ती देण्यात आली. मैं इस महान देश में आऊं आज. आणि बघा, प्रसिद्ध नगर में पंडितजींनी पत्रकारांसमोर 4 शब्द ते बोलले आणि शुद्ध हिंदीमधून बोलले रशियामध्ये. ओके, तो मुझे बहुत खुशी है. मैं एक यात्री हूँ. अवसर मिलेंगे. विशाल था मॉस्को के मार्गों का स्वागत. भारत और रूस के प्रधानमंत्री. आणि बघा, मॉस्कोच्या रस्त्यांवर हजारो लोक दुतर्फा त्यांच्या स्वागताला हजर होते. जा रहे हैं. स्वागत अद्भुत था. ऐसा स्वागत आज तक किसी विदेशी नेता का नहीं हुआ. कुठल्याही विदेशी नेत्याचं असं अभूतपूर्व स्वागत रशियामध्ये कधी झालं नव्हतं. जा रहे हैं. स्वागत अद्भुत था. ऐसा स्वागत आज तक किसी विदेशी नेता का नहीं हुआ. राईट, डिटेल्स तुम्ही नंतर बघा. आता प्रश्न असा आहे की ही क्लिप मी तुम्हाला कशासाठी दाखवली? याच्यासाठी नाही की कोणत्या नेत्याचं कुठल्या देशामध्ये कसं स्वागत झालंय. खरा याच्यातला जो मतितार्थ आहे तो असा आहे की किंवा याचं खरं यश असं आहे की याच्यानंतर झालं काय. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू तिथे गेले वगैरे वगैरे, भारताला उपयोग काय झाला? तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की पंडितजी जूनमध्ये गेलेले होते आणि लगेच 3-4 महिन्यांनी, बहुधा डिसेंबरमध्ये रशियाचे पंतप्रधान भारतामध्ये आले. आणि आज आपण जो सशक्त भारत बघतो आहोत त्याचं महत्त्वाचं फाउंडेशन त्यावेळी निर्माण झालं. ते म्हणजे रशियाने भारतातल्या स्टील प्लांट्सच्या उभारणीसाठी संपूर्ण मदत केली. भिलाई, बोकारो आणि अनेक वेगवेगळे स्टील प्लांट्स, टेक्नॉलॉजी दिली.
कारण कुठल्याही देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर जर बनवायचं असेल, मग ते रोड असोत, बिल्डिंग्ज असोत किंवा इव्हन धरणं असोत, कारण त्यावेळी भारताला जे आवश्यक होतं ते आवश्यक होतं धरणं, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं. या सगळ्यांसाठी स्टील हे इम्पॉर्टंट होतं. स्टीलचा प्लांट टाकण्यासाठी प्रचंड पैसा लागतो की जो त्यावेळी कुठलाही प्रायव्हेट किंवा कुठली कंपनी करू शकत नव्हती. त्याच्यासाठी देशानेच पुढे येणं आवश्यक होतं, म्हणजे सरकारने पुढे येणं आवश्यक होतं. शिवाय स्टील प्लांट टाकल्यानंतर, मोठा स्टील प्लांट टाकल्यानंतर तो प्रत्यक्षात नफ्यामध्ये यायला कमीत कमी 20-30 वर्ष लागतात मोठ्या स्टीलच्या प्लांटमध्ये. एवढे वर्ष प्रायव्हेट कुठली कंपनी टाकणार आहे का की ज्यांना 20 वर्ष प्रॉफिटसाठी वाट बघावी लागेल? नाही. म्हणजे ही कामं सरकारने त्यावेळी करणं आवश्यक होतं. परिस्थिती वेळोवेळी बदलत जाते, पण त्यावेळी हे करणं आवश्यक होतं. आणि म्हणून ही जी व्हिजिट आहे ही इतकी यशस्वी ठरली की भारताच्या आधुनिकीकरणाचा किंवा भारताच्या इंडस्ट्रियलायझेशनच्या औद्योगिकीकरणाचा पाया या व्हिजिटने निर्माण केला गेला. ओके. पण हे सगळं डिसाईड होत असताना याच्या आधीची बॅकग्राऊंड काय होती? याच्या आधीची बॅकग्राऊंड होती ती म्हणजे त्यावेळी स्वीकारलं गेलेलं समाजवादाचं तत्व. ओके. आता तुम्हाला वाटत असेल की मी ही क्लिप का प्ले केली, त्याचं बॅकग्राऊंड आता तुम्हाला सांगतो की आपण राज्यघटनेच्या सरनाम्यामधला समाजवादी हा शब्द बघणार आहोत आणि त्या व्हिजिटचा आणि समाजवादाचा काय संबंध आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आता समाजवादी हा शब्द राज्यघटनेमध्ये आहे, आपण बघितलेला आहे, पहिल्याच याच्यामध्ये आहे की भारत हा सा स ध लो ग या प्रकारचा देश आहे, त्यातला स म्हणजे समाजवादी. आता याच्यामध्ये प्रिॲम्बलमध्ये सरनाम्यामध्ये जो समाजवादी हा वर्ड टाकण्यात आला आहे तो 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे. कधी? 1976. राईट. पण हा वर्ड जरी 1976 मध्ये टाकण्यात आला तर याचा अर्थ असा नाही की त्याच्या आधी राज्यघटनेमध्ये समाजवादाच्या तत्वांचा समावेश नव्हता. अगदी होता. त्याआधी देखील मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजवादी तत्वांचा समावेश होता. इनफॅक्ट आपण मार्गदर्शक तत्व जी बघितलेली आहेत म्हणजे घटनेची वैशिष्ट्य म्हणून, त्याच्यात आपण जी मार्गदर्शक तत्व अशी वरवर बघितलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये गांधीवादी काही तत्व आहेत, समाजवादी तत्व आहेत आणि उदारमतवादी बुद्धिवादी तत्व आहेत. तर समाजवादी तत्वांची काही एक्झाम्पल आपण बघू. कलम 38 काय म्हणतं? लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे की जी लोककल्याण साधेल, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळेल अशी समाजव्यवस्था, उत्पन्नाची विषमता कमीत कमी राहील अशी समाजव्यवस्था, दर्जा, सुविधा, संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करेल अशी समाजव्यवस्था. ही सगळी समाजव्यवस्था ही मुळात समाजवादी समाजव्यवस्था. कलम 39 मध्ये स्त्री पुरुष नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं म्हणजे रोजगार, जो आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, संपूर्ण जगभर इन्क्लुडिंग भारत, हक्क सारखाच असावा. समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी. म्हणजे काय की जी उत्पन्नाची साधनं आहेत, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, याचं वितरण हे अगदी सगळ्यांना सारखं इन्कम मिळालं पाहिजे असं नाही, पण किमान टोकाची विषमता नको की एक जणाकडे खूप सारी संपत्ती एकवटली आहे आणि दुसऱ्याकडे अजिबात खाण्याची मोतात आहे असं नको व्हायला. आज जगभर जर आपण बघितले, तुम्ही फोर्ब्सचे वगैरे रिपोर्ट्स बघा की जगभर उत्पन्नाची विषमता वाढत चाललेली आहे. अत्यंत कमी लोकांच्या हातात प्रचंड मोठी संपत्ती एकवटलेली आहे असे अनेक रिपोर्ट्स सांगतात. तुम्ही स्वतः ते गुगल करा, तुमच्या लक्षात येईल. एनिवे, तर कलम 38, कलम 39 हे जर एक्झाम्पल्स आपण बघितले तर या कलमांमध्ये आधीच समाजवादी समाजव्यवस्थेशी संबंधित कलम होती. म्हणजे हे अंतर्निहित आधीच होतं राज्यघटनेमध्ये. अंतर्निहितला इंग्लिशमध्ये म्हणतात इम्प्लिसिट, म्हणजे आधीच होतं. ते फक्त 1942च्या घटना दुरुस्तीने
ऑफिशियली समाजवादी हा शब्द प्रिॲम्बलमध्ये टाकून जे इम्प्लिसिट होतं, अंतर्निहित होतं, त्याला अधिक स्पष्टता म्हणजे एक्सप्लिसिटी त्याच्यामध्ये आणली गेली, समाजवादी हा शब्द टाकून. ओके. आता याच्या आधीचं जे बॅकग्राऊंड होतं, 1955 मध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन झालं होतं आवडी इथं. हे मद्रास, त्यावेळेचं मद्रास म्हणजे आताचं चेन्नई याच्या जवळ आहे. तिथे 1955 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असा ठराव मंजूर करण्यात आला होता की समाजवादी समाज रचना म्हणजे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं रिझोल्युशन, असा ठराव काँग्रेसच्या 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता. मग काय होतं, जेव्हा कुठलीही पॉलिटिकल पार्टी ही सत्तेत असते तर ती जी पॉलिटिकल पार्टी असते ती त्या पॉलिटिकल पार्टीची जी ध्येय, धोरणं, उद्दिष्ट आहेत ती अचीव करण्यासाठी सरकार त्या हिशोबाने धोरणं बनवतं. मग इथे 1955 मध्ये काँग्रेस पार्टीने समाजवादी समाजरचनेचं ध्येय ठरवलं. तर नॅचरली जे सरकार होतं, काँग्रेस पार्टी वेगळी असते आणि त्या पार्टीचं सरकार वेगळं असतं. पार्टीचं सरकार कोण हेड करत होतं, पार्टीच्या सरकारचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर पार्टीने ठरवलं की समाजवादी समाजरचना निर्माण करायचं, त्या हिशोबाने नेहरूंनी आपली धोरणं ठरवली आणि त्या धोरणाचा भाग म्हणून हे ठरवलं गेलं की जे महत्त्वाचे, मोठे आणि देशासाठी अत्यावश्यक उद्योग आहेत ते सरकार स्वतः सुरू करेल. समाजवादामध्ये काय असतं की सरकार मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे, त्यातल्या महत्त्वाचे उद्योगधंद्यांमध्ये सरकार स्वतः उतरतं. हे समाजवादाचं लक्षण असतं, पुढे बघणार आहोत आपण. तर मग त्यानुसार सरकारने ठरवलं की महत्त्वाच्या उद्योगांमध्ये सरकार स्वतः उतरेल. पण सरकारला स्वतः उतरायचं असलं पण सरकारकडे मदतीची गरज होती सरकारला, कारण त्यावेळी देश उद्ध्वस्त स्थितीत होता. मग ती मदत मिळवण्यासाठी बघा 1955 मध्ये आवडी अधिवेशनामध्ये झालं, ती मदत मिळवण्यासाठीच पंडित जवाहरलाल नेहरू हे सोव्हिएट युनियनमध्ये गेले, ज्याची क्लिप मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली. कारण काय, हे ठरलं सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी. त्याच्यासाठी सरकारने उद्योगधंदे टाकायचे आहेत महत्त्वाचे, त्याच्यासाठी कोणाची तरी मदत हवी आहे, कारण भारत सरकारकडे तंत्रज्ञान पण नाहीत, पैसे पण नाहीत. मग कोणाकडे जायचं, तर सोव्हिएट युनियनकडे जायचं. आता त्यावेळी सोव्हिएट युनियन हा पण समाजवादी नव्हे तर समाजवादाची पुढची पायरी म्हणजे कम्युनिस्ट प्रकारचा देश होता. ओके. त्यामुळे जी समाजवादी उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी रशियाची मदत मिळणं हे जास्त सोपं होतं, कारण ऑलरेडी रशियामध्ये तशाच प्रकारची रचना होती किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुढची रचना होती. त्यामुळे साहजिकच आहे की रशियाकडनं मदत मिळणं इझी होतं आणि म्हणून पंडितजी रशियामध्ये गेले आणि त्यानंतर रशियाचे पंतप्रधान भारतामध्ये आले विदिन 4 मंथ्स आणि लगेचच मोठ्या प्रमाणावर स्टील प्लांट्सचं काम सुरू झालं. आणि बघा तेव्हापासून म्हणजे 1950-55 पासून भारताचे रशियाशी म्हणजे त्यावेळच्या सोव्हिएट युनियनशी जे मैत्रीचे संबंध आहेत ते आजसुद्धा चांगले आहेत. आणि रशिया युक्रेन वॉरमध्ये जो तेलाचा प्रॉब्लेम निर्माण होणार होता तो एवढ्याकरता निर्माण झाला नाही की हे जे भारत रशियाच्या संबंधांचं हा पाया आधीपासून घातला गेला होता, तो पाया नंतरच्या अनेक पंतप्रधानांनी तसाच कायम ठेवला, आतापर्यंत तो कायम आहे आणि म्हणून अनेक बाबतीत आपल्याला त्यांची मदत मिळते. अर्थात नंतरच्या काळामध्ये शीतयुद्ध संपलं आणि आता भारताचे अमेरिकेशी सुद्धा चांगले संबंध आहेत, पण तरीसुद्धा रशियाशी असलेले संबंध भारताचे अजूनही चांगले आहेत आणि त्याचा वेळोवेळी आपल्याला उपयोग होत असतो. ओके. त्यावेळची ही तुम्हाला क्लिप दाखवलीच आहे मी, म्हणून त्याची गरज नाही आता. ओके. आता ज्याला आपण समाजवादी हा शब्द म्हणतो, समाजवादाच्या वेगवेगळ्या छटा असतात. एक म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणी करणे झुकणारा समाजवाद असतो, त्याला स्टेट सोशलिझम पण म्हणतात, म्हणजे राज्य नियंत्रित समाजवाद. आणि दुसरा एक असतो की लोकशाही विचारसरणीकडे झुकणारा. बघा इकडे असतं कम्युनिझम समजा आणि इकडे पूर्ण लिबरलिझम किंवा लोकशाही वगैरे असं आपण म्हणू. तर कम्युनिझमकडे झुकणारा एक समाजवाद असतो
ओके, कम्युनिझम म्हणजे साम्यवाद, याच्याकडे झुकणारा असतो, त्याला स्टेट सोशलिझम किंवा राज्य नियंत्रित समाजवाद म्हणतात. आणि एक लिबरलिझम किंवा उदारमतवाद किंवा लोकशाहीकडे झुकणारा समाजवाद असतो, त्याला आपण म्हणतो डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे लोकशाही समाजवाद. आता हा जो कम्युनिझमकडे झुकणारा समाजवाद असतो की ज्याला राज्य नियंत्रित समाजवाद म्हणतो आपण, त्याच्यात काय असतं, सर्व किंवा जवळजवळ सर्व महत्त्वाच्या उत्पादन साधनांची आणि वितरण साधनांची मक्तेदारी शासनाकडे असते. म्हणजे सगळे महत्त्वाचे उद्योग हे डायरेक्ट शासनाचे असतात, डायरेक्ट शासनाची मालकी असते. आणि त्याचं वितरण म्हणजे समजा स्टील प्लांट आहे तो पूर्ण शासनाच्या ताब्यात असेल समजा, तर ते स्टीलचं उत्पादन पण शासनच करतं आणि त्याचं वितरण म्हणजे कोणाला कोणाला किती मिळणार वगैरे हे पण शासनच ठरवतं. ओके, म्हणजे संपूर्ण शासनाचा कंट्रोल असतो कशावर, उत्पादन साधनं आणि वितरण यांच्यावर. महत्त्वाच्या सर्व इंडस्ट्रीजचं किंवा सर्व महत्त्वाच्या संस्थांचं राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन केलं जातं. वैयक्तिक मालमत्तेचा अधिकार जवळजवळ नसतो, जे काय असतं ते सरकारच्याच मालकीचं असतं. तुम्हाला फार फार तर ते तात्पुरतं भाड्याने किंवा लीजवर दिलेलं आहे असं मानलं जातं. याला काय म्हणतात, राज्य नियंत्रित समाजवाद. दुसरा समाजवाद असतो याच्यापेक्षा थोडासा लोकशाहीकडे झुकणारा, त्याला आपण म्हणतो लोकशाही समाजवाद, डेमोक्रॅटिक सोशलिझम. तो कसा असतो की सर्व साधनांची मक्तेदारी राज्याकडे नसते, शासनाकडे नसते, तर फक्त महत्त्वाच्या आणि सार्वजनिक हितासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक साधनांची मक्तेदारी शासनाकडे असते. अत्यावश्यक आणि जे सार्वजनिक हितासाठी आवश्यक आहे अशाच. ओके, मिश्र अर्थव्यवस्था असते. आता इथली वरची जी आहे याच्यात अर्थव्यवस्था कशी असते, मिश्र नसते, सगळी शासन कंट्रोल करतं. लोकशाही समाजवादामध्ये मिश्र असते, म्हणजे असं की काही उद्योग हे प्रायव्हेट चालवले जातात, म्हणजे प्रायव्हेट कंपन्या किंवा प्रायव्हेट व्यक्ती, आणि काही उद्योग हे शासनाद्वारे चालवले जातात. म्हणजे दोघांचं मिक्सचर असतं, त्याला मिश्र अर्थव्यवस्था असतो असं आपण म्हणतो, म्हणजे प्रायव्हेट पण आणि पब्लिक पण. ओके, राईट. व्यक्तिगत मालमत्तेचा अधिकार असतो, त्याच्यावर फक्त काही बंधनं असतात. ओके, म्हणजे आपण व्यक्तिगत मालमत्ता आपली असू शकते. समजा माझ्याकडे एखादा प्लॉट आहे, एखादा शेताचा तुकडा आहे, घर आहे, त्याच्यावर मला व्यक्तिगत मालमत्ता असते माझी, ती त्याचा हक्क असतो. फक्त जर काही सार्वजनिक हितासाठी ती व्यक्तिगत मालमत्ता सरकारने आपल्या ताब्यात घेणं आवश्यक असेल तर ती अधिग्रहित केली जाते, म्हणजे ॲक्वायर केली जाते, त्याचं ॲक्विजिशन केलं जातं. ओके, उदाहरणार्थ बघा, एखादा जी विशेष करून खेड्यातली मुलं असतील, मुलं मुली, त्यांना माहीत असेल की ज्यावेळी आपल्या गावाच्या आसपासनं एखादा रस्ता जातो, राष्ट्रीय महामार्ग वगैरे, नॅशनल हायवे, तर आपली शेतं ॲक्वायर होतात बघा, त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळतं, पैसे मिळतात. म्हणजे आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण जर सार्वजनिक हितासाठी, रस्त्यासाठी, धरणासाठी, एखाद्या MIDC साठी जर आवश्यक असेल तर शासनाला ती घेण्याचा अधिकार असतो. ओके, राईट. तर हा झाला लोकशाही समाजवाद. आता भारतामध्ये बघा, रशिया होतं ते कम्युनिझम म्हणजे स्टेट सोशलिझमचं एक्झाम्पल होतं, राईट, डाव्या विचारसरणीकडे झुकणारा. भारताला मात्र तसा समाजवाद परवडणारा नव्हता किंवा तसा समाजवाद आणावा असं भारतातल्या नेत्यांना वाटत नव्हतं. आणि म्हणून भारतात काय केलं होतं आपण सुरुवातीला, की आपण म्हणजे त्यावेळच्या नेत्यांनी महत्त्वाचे सगळे उद्योग हे सरकारकडे ठेवले होते आणि इतर उद्योगांमध्ये प्रायव्हेटलाही स्कोप होता. ओके, तर इंदिरा गांधींचं एक वाक्य आहे बघा, वी हॅव ऑलवेज सेड दॅट. म्हणजे 1976 मध्ये हा समाजवाद शब्द टाकण्यात आला ना, त्यावेळी इंदिरा गांधी होत्या. 75 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती, 76 मध्ये 42वी घटनादुरुस्ती होती, त्याच्यात समाजवाद हा शब्द इंदिरा गांधीजींनी आणला होता. तर इंदिरा गांधी म्हणतात की वी हॅव ऑलवेज सेड दॅट वी हॅव अवर ओन ब्रँड ऑफ सोशलिझम, की आपल्याला विशिष्ट वेगळ्या प्रकारच्या समाजवादाची गरज आहे. आपल्याला एकदम रशियन मॉडेल किंवा चायनाचं मॉडेल पण नको की जिथे सगळंच सरकार किंवा एक राजकीय पक्ष कंट्रोल करत असतो.
आणि दुसरीकडे एकदम लिबरल म्हणजे अमेरिका किंवा वेस्टर्न कंट्रीज सारखं पण नको. आपल्याला भारताच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या ओन ब्रँड, आपल्या विशिष्ट प्रकारच्या समाजवादाची गरज आहे. वी विल नॅशनलाइज द सेक्टर्स व्हेअर वी फील द नेसेसिटी. जिथे काही सेक्टर्सचं नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण करणं गरजेचं आहे तिथे आपण करू. म्हणून बघा इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. किंबहुना बँकांचं राष्ट्रीयकरण तुम्ही अर्थव्यवस्था घटकामध्ये बघितलेलं असेल. फार महत्त्वाचा डिसिजन होता, कारण बँका अदरवाईज छोटे उद्योगधंदे, शेतकरी वगैरे यांना तेवढंसं कर्ज देत नव्हते. तर जिथे गरज आहे तिथे आम्ही राष्ट्रीयकरण करू. इंदिरा गांधी म्हणतात बघा, जस्ट नॅशनलायझेशन इज नॉट अवर टाईप ऑफ सोशलिझम. पण सगळ्याच गोष्टींचं नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण करणं हे आपल्याला हवं असणारं, हा आपल्याला हवा असणारा समाजवाद नाही. ओके, हे कोणी म्हटलेलं आहे? इंदिरा गांधींनी. सर्वोच्च न्यायालयाने एके ठिकाणी सोशलिझम रिलेटेड अशी कॉमेंट केली आहे की गरिबी, अज्ञान, रोग, संधींची आणि उत्पन्नाची असमानता नष्ट करणे, कार्य करणाऱ्या म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन, कार्य करणाऱ्या लोकांना चांगले जीवनमान मिळवून देणे हे लोकशाही समाजवादाचं उद्दिष्ट आहे. लोकशाही समाजवाद बघा काय, डेमोक्रॅटिक सोशलिझम, याचं उद्दिष्ट काय आहे की गरिबी, अज्ञान, रोग, समानता वगैरे वगैरे आणि लोकांचं जीवनमान उंचावणं हे लोकशाही समाजवादाचं उद्दिष्ट आहे. हे कोण म्हणतं? सर्वोच्च न्यायालय. ओके, भारतीय समाजवाद हे एकीकडे मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिश्रण आहे, पण ते गांधीवादी समाजवादाकडे जास्त झुकलेलं आहे. हे एका लेखकाने म्हटलेलं आहे की भारतीय समाजवाद हा कशाचा मिश्रण आहे? एकीकडे मार्क्सवाद, दुसरीकडे गांधीवाद, पण गांधीवादाकडे जास्त झुकणार आहे, ते मार्क्सवादाकडे जास्त झुकणारं नाही. ओके, तर अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं समाजवादी पद्धतीचं हे सुरू केलं गेलं. पण हळूहळू काय झालं, 1991 मध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली. ती अशी परिस्थिती निर्माण झाली, एक म्हणजे भारतासमोर एक मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय. तुम्हाला माहीत आहे 1991 मध्ये अशी परिस्थिती आली होती की भारताला आपलं कर्ज गहाण ठेवावं लागणार होतं वगैरे वगैरे. तर ते आर्थिक संकट भारतासमोरचं आणि जागतिक स्तरावर USSR म्हणजेच रशिया किंवा सोव्हिएट युनियन याचं विघटन झालं. म्हणजे आत्ता अनेक जे देश आहेत, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान वगैरे वगैरे, युक्रेन वगैरे वगैरे, हे सगळ्यांचं म्हणून USSR होतं. USSRचं विघटन झालं. म्हणजे भारताला जो सगळ्यात मोठा आधार होता, किमान तात्पुरता तो आधार खिळखिळा झाला, कारण रशियाचंच विघटन झालं आणि भारतासमोर पण आर्थिक संकट होतं. ओके, आणि रशिया पण आणि काही पूर्व युरोपीय राष्ट्र पण, त्याच्यातला राज्य नियंत्रित समाजवादाचा अस्त झाला आणि त्याच्यामुळे भारताला आता स्वतःच्या आर्थिक धोरणामध्ये बदल करणं आवश्यक होतं. जो प्युअर त्यावेळेचा लोकशाही समाजवाद होता त्याला तिलांजली देऊन किंवा त्याच्यामध्ये करेक्शन्स करून, मॉडिफिकेशन्स करून आपल्याला नवीन पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारणं गरजेचं होतं. आणि मित्रांनो, 1991चं जे आर्थिक संकट होतं ते किती भयंकर होतं आणि त्याच्यातनं तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताला कसं बाहेर काढलं हे जरूर वाचा. पण अर्थात योग्य पुस्तक वाचा, बायस्ड पुस्तकं वाचू नका, योग्य पुस्तक वाचा. म्हणजे तुम्हाला सांगतो की एखादा देश कोलॅप्स झाला असता, नष्ट झाला असता, अराजक माजलं असतं, परंतु मुळात डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ञ होते. त्यांना डॉक्टर PV नरसिंह राव यांची योग्य ती साथ लाभली आणि म्हणून 1991 मध्ये आपण आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल केला आणि 3 गोष्टी, उदारीकरण याला म्हणतात लिबरलायझेशन, खाजगीकरण याला म्हणतात प्रायव्हेटायझेशन आणि जागतिकीकरण याला म्हणतात ग्लोबलायझेशन. उखाजा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या 3 गोष्टींचा, 3 तत्वांचा अवलंब केला आणि त्यामुळे जुना समाजवाद मागे पडून नवीन आधुनिक आर्थिक धोरणाकडे, ज्याला मी आधुनिक समाजवाद म्हणतो, याच्याकडे आपली वाटचाल सुरू झाली.
या मोठ्या संकटातनं त्यावेळी त्यांनी भारताला बाहेर काढला. एनिवेज, त्याच्यात काय काय केलं की अनेक सार्वजनिक आस्थापनांमधली गुंतवणूक कमी करण्यात आली. त्याला निर्गुंतवणूक, डायव्हेस्टमेंट असं म्हणतात. निर्गुंतवणूक म्हणजे ठीक आहे की 1955-60 मध्ये आवश्यक होतं, आता त्याच्यातली गुंतवणूक काढून टाकण्यात आली कारण आता त्यांची गरज नाही. ओके, म्हणजे भारत सरकारने साबण पण बनवायचा, तेल पण बनवायचं, स्कूटर पण बनवायची वगैरे याची गरज नाही. ओके, म्हणून त्याच्यातनं हळूहळू सरकार बाहेर पडलं. ओके, की जे आणि स्पेशली सार्वजनिक आस्थापनं जी होती त्याच्यातलं सरकारने आपला वाटा कमी केला. ओके, त्यानंतर पूर्वी फक्त सार्वजनिक क्षेत्राला उपलब्ध असणारी अनेक क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा खुली केली. म्हणजे पूर्वी जी क्षेत्र फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी खुली होती, म्हणजे फक्त सरकार त्याच्यात उद्योगधंदे टाकू शकत होतं, त्याच्यात आता प्रायव्हेट पर्सन्स पण टाकू शकले. उदाहरणार्थ स्टीलचंच एक्झाम्पल घ्या की स्टीलमध्ये पूर्वी शासनाची मक्तेदारी होती, पण नंतरच्या काळामध्ये अनेक प्रायव्हेट कंपन्या, इंडिव्हिज्युअल्स हे सुद्धा स्टीलमध्ये आले. त्याच्यानंतर कलम 19(1)(f) आणि 31 हे काढण्यात आले. म्हणजे बेसिकली संपत्तीचा जो अधिकार होता ॲब्सल्यूट, हा संपत्तीचा अधिकार काढण्यात आला. कधी? 44वी घटनादुरुस्ती 1978. 42वी घटनादुरुस्ती 1976ने समाजवादी शब्द टाकण्यात आला होता. 78 मधल्या 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार काढला गेला. ओके, आता हे आपण आधीचं बघतोय संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीत. हे आपण बघितलं 1991 नंतर. याचा आणि याचा काही संबंध नाही, मी दोन वेगळे पॉईंट सांगतोय. पूर्वी संपत्तीचा अधिकार होता, म्हणजे 19(1)(f) म्हणजे 19 मध्ये स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार, आणि 31 मध्ये काय होतं? संपत्तीचा अधिकार. तो आपण नंतर हे करणार आहोत ज्यावेळी मूलभूत हक्कांचं डिटेल डिस्कशन करू. 31 मध्ये संपत्तीचा अधिकार होता. संपत्तीचा अधिकार कसा होता? नंबर 1 की एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं अधिष्ठान असल्याशिवाय कोणाची संपत्ती सरकार घेऊ शकणार नाही. आणि घेतली समजा ऑथॉरिटी ऑफ लॉ म्हणजे लॉ करून एखाद्याची संपत्ती घेतली तरी त्या माणसाला कॉम्पेन्सेशन म्हणजे मोबदला देणं हे त्याचा मूलभूत, मोबदला मिळणं हा त्याचा मूलभूत हक्क होता. ओके, 31 नुसार. ओके, पण म्हणजे काय? व्यक्तिगत मालमत्ता अधिग्रहित केली तर मोबदला देण्याची संवैधानिक जबाबदारी या कलमात सरकारवर होती. पण हा कलम 31 काढून टाकण्यात आला आणि त्याच्या जागेवर आता कलम 300A आहे. हे लक्षात ठेवा. कलम 31 जे होतं मूलभूत हक्कांमध्ये, त्याच्यामध्ये संपत्तीचा मूलभूत अधिकार होता. त्याच्यात जरी सरकारने एकतर ऑथॉरिटी ऑफ लॉ असल्याशिवाय म्हणजे कायद्याचं अधिष्ठान असल्याशिवाय कोणाची संपत्ती घेता येणार नाही, आणि घेतली तरी त्याला मोबदला मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार होता, म्हणजे शासनाची जबाबदारी होती. तिथनं काढून टाकण्यात आला 31 मधनं, म्हणजे मूलभूत अधिकारांच्या चॅप्टरमधनं संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला आणि त्याला कलम 300A मध्ये टाकलं. कलम 300A हे मूलभूत अधिकारात नाही, तर मग तो नॉर्मल अधिकार होतो. ओके, साधा अधिकार, कायद्याचा अधिकार, मूलभूत अधिकार नाही. मग याच्यात काय आहे? याच्यात एवढंच आहे की बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा अधिष्ठान असल्याशिवाय सरकार कोणाची मालमत्ता घेऊ शकणार नाही. आता बघा 2-3 गोष्टी बदलल्या. नंबर 1, कायद्याचा अधिकार असल्याशिवाय कोणाची संपत्ती घेता येणार नाही एवढं 300A मध्ये ठेवण्यात आलं. पण मोबदला देण्याचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला. म्हणजे मोबदला देण्याचा जो मूलभूत अधिकार 31 मध्ये होता तो 300A मध्ये नाही. हा पहिला बदल. दुसरा बदल काय की हे जे कलम 300A आहे मूलभूत अधिकारांच्या प्रकरणात नाही, म्हणजे हा फक्त आता कायदेशीर अधिकार उरला. मग मूलभूत अधिकार आणि कायदेशीर अधिकारामध्ये महत्वाचा एक काय फरक असतो? मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर कोणालाही डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टाकडे जाता येतं.
पण कायदेशीर अधिकार असेल तर कोणाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाता येत नाही, त्याला खालच्या कोर्टातनं सुरुवात करावी लागते. हे दोन महत्त्वाचे बदल कशाने झाले? हे 44व्या घटनादुरुस्तीने झाले. राईट. तर हे त्यावेळचे वेगवेगळे बदल झाले. तर अशा पद्धतीने आपण समाजवाद, याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, आवळीचं अधिवेशन, त्याच्यानंतर समाजवाद हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने इन्क्लूड करण्यात आला, पण त्याच्या आधी पण समाजवादाची कोणती कशी कलम होती उदाहरण म्हणून, त्याच्यानंतर लोकशाही समाजवाद म्हणजे काय, राज्य नियंत्रित समाजवाद म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर 1991 नंतर त्यात काय बदल झाले, आणि संपत्तीच्या अधिकारामधलं हे थोडक्यात. आता संपत्तीच्या अधिकाराचं डिटेल डिस्कशन आपण ज्यावेळी मूलभूत अधिकार बघू त्यावेळी करणारच आहोत. ओके. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण सरनाम्यामधला समाजवाद हा शब्द आणि त्याचे वेगवेगळे अर्थक्षेत्र बघितले. ओके. पुढच्या याच्यामध्ये आपण जो लोकशाही शब्द आहे त्याची अर्थक्षेत्र बघू. थँक्यू.